चला फायनलचा सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल कन्नड दक्षिण क्रिकेट संघटना अंतर्गत श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स NP आयोजित श्री वाघजाई देवी चषक 2025 या स्पर्धेतला फायनलचा सामना SD11 गणेशवाडी विरुद्ध लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमने टॉस जिंकलाय. पहिल्यांदा 2 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 ओव्हरची फायनल आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये आता अंकुश आलाय. पॉवर प्ले नसणार आहे, लक्षात घ्या. मुकेश पवार आणि प्रमोद देसाई. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर जास्त बाहेर गेला आणि पंच सिग्नल करतात वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आता टीमच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत एक. ग्रँड फिनाले मेगा फायनल या स्पर्धेचा मुकेश पवार ऑन स्ट्राइक. ओहो, हा बॉल चांगला, ही लाईन चांगली असं वाटते, परंतु पंच आता व्हाईट बॉल घोषित करतायत. इथून असं वाटलं की ही लाईन चांगली आहे, परंतु पंच आता लगातार 2 बॉल व्हाईट टाकलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अजूनही एकही बॉल लीगल झाला नाहीये. ओहो, इथे ट्राय करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावरती लागला. चांगला यॉर्करचा बॉल. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. बॅटला कुठेतरी बॅच झाला बॉल, त्यामुळे मुकेशच्या खात्यामध्ये सिंगल येईल. पुनर्लीचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या तरी चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे 2 बॉल अगदी वाईट टाकले, त्यानंतर मात्र थोडासा कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये अंकुश खोतनं. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 2 रन 3 रन माफ करा 3 धावा झालेत. ओहो, फटका चांगला. गॅप मधून बॉल आता निघून चाललाय, मिड विकेटला क्लिअर करत. बॉल सीमारेषा पलीकडे. प्रमोद देसाईच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगले टायमिंग, ऍक्शन रिप्ले, अगदी उडवला बॉल. अगदी स्क्वेअर लेग आणि लॉंगॉनची जी दरी होती ती छेदली प्रमोद देसाईनं आणि खूप छान फटका सजवला. बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना चौकार वसूल केलाय आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहे 7. ग्रँड फिनाले मेगा फायनल 2 ओव्हरचा सामना आहे. टॉस इथे जिंकल्यानंतर पवारवाडी या टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओहो, फुल ऑर्लिनचा बॉल. हा बॉल चांगला आहे. स्कोर ऑफ द विकेट. डीप मधून आता क्षेत्ररक्षकांना दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार झालाय आणि 2 धाबा इथे मिळत आहेत प्रमोद देसाईला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 रन झालेत. धावफलकावरती ओहो, टॉप एज लागला, मागे चाललाय. थर्ड मॅन आता कव्हर करेल का? एसके. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे परंतु नाही. फिरलाय मुकेश पवार. 1च धाव इथे मिळताना दिसेल प्रमोद देसाईला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 10 रन. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 10 विदाउट लॉस. 1च चौकार या ओव्हर मध्ये आलाय, तोही प्रमोद देसाईच्या. परंतु या बॉलवरती आता काय कसा फटका येईल, कसा रिॲक्ट होईल मुकेश पवार हे आपल्याला बघायचं आहे. कुठल्या दिशेने बॉल टाकेल अंकुश खोत.
फुलटॉस बॉल थ्रू द कव्हर उडवलाय लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. शेवटच्या बॉल वरती एक मोठा हिट मुकेश पवारचा पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. बॉल सीमारेषा पार षटकार. अशा रीतीने पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 विदाउट लॉस. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी सक्सेसफुल बॅटिंग केली. मुकेश पवार प्रमोद देसाई या दोन्ही बॅटरनं 16 धावा बनवल्यात. आता सेकंड ओव्हरमध्ये बाब आला बॅटिंग बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल स्विंग इन मिस. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती होता. संतोष बाबाचा बाबा बॉलिंग साठी आलाय. टीमची धावसंख्या 16. अवे फ्रॉम द बॉडी केल्याचा प्रयत्न शिरापासून थोडासा दूर टाकला होता बॉल. दुसरा बॉल ओव्हर पिच. इथे बॅटच्या टोईनला बॉल लागला. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल काय ते रनआउटची संधी आहे. बघूया काय घडलंय. काढली धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट. लेजी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर एकच धाव होती परंतु 2 रन आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 गेले 18. 22-23 धावफलकावर धावा लागल्या तर सेकंड डावामध्ये कठीण होईल कारण सूर्य अस्ताला आता चालला आणि अशा कंडिशन मध्ये या क्रीडांगणाचा इतिहास हवा दमट होते आणि बॉल ट्रॅव्हल होणं अवघड होतं. त्यामुळे 20-22 धावा सुद्धा जास्त होतील. ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ते मिळत आहेत. 2 रन आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर पुढे 13 आहेत. 20. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 2 हिट जर आले तर एक चांगलं टार्गेट सेट होईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण सेकंड इनिंग मध्ये सोपं नाही आहे धावा चेस करणं. हो कॅचचा कॉल आहे. सचिन लेजी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सचिनच्या माध्यमातून हा झेल साठी जायला पाहिजे ते सचिन कारण एक रन महत्वाचे आहे. सिंगल टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 21. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मुकेश ऑन स्ट्राइक. 21 धावा झालेत. लॉक करण्याचा प्रयत्न पावरती लागला. एकच धाव ते मिळताना दिसेल. 22 झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. या मॅच मध्ये एकही विकेट आली नाहीये HD11 गणेशवाडी या टीम साठी. चांगली पार्टनरशिप पहिल्या गडेसाठी बिल्ड झाली. प्रमोद देसाईचं मी कौतुक करीन. चांगली बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये सुद्धा. प्रत्येक मॅच मध्ये प्रमोद देसाई बरसलाय या स्पर्धेमध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक. ओहो ड्राय केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 टप्पा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत आणि इथे 2 धावानं पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती आणि 25 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये 25 धावा करायच्या आहेत HD11 गणेशवाडी या टीमला. 25 टू विन.
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हा हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत श्री वागदे स्पोर्ट्स एनपी आयोजित श्री वागदे चषक 2025 हा अंतिम सामना तुम्ही पाहताय. ग्रँड फिनाले मेगा फायनल SG11 गणेशवाडी त्यांच्या विरुद्धमध्ये लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमने टॉस येथे जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 25 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे SG11 गणेशवाडी या टीमच्या समोर. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. मामा हो मामा हो मामा हो मामा. सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल होत असताना सुजित खोत आणि त्याच्या जोडीला सचिन देसाई. बॉलिंग टॅक वरती प्रमोद देसाई एक लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. 25 धावा या कठीण आहेत, सोप्या नाही आहेत, कारण संध्याकाळचं 17 सुजित खोत ऑन स्ट्राईक. 12:30च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक ओव्हरमध्ये 12-13 रन पाहिजे. बघूया आता या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला आहे सुजित साठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट करून चालला. पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे. थोडासा शरीरापासून दूर. पहिला बॉल डॉट आलाय. आता 11 बॉल मध्ये जुनी 25 करायचे आहेत. आता मोठी ताकद लावावी लागेल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यासाठी. ओहो फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. केशव पवार होते तिथे. परंतु दत्ता कुऱ्हाडेनं कॅच सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे चूक झाली मोठी दत्ता कुऱ्हाडेची. हा जर झेल घेतला असता तर मॅच मध्ये अगदी टर्निंग पॉइंट झाला असता. परंतु सुजित कोचचा झेल सोडला. 2 रन आल्यात 2 बॉल मध्ये. आता 10 बॉल मध्ये करायचे 23 रन. ओहो फटका फसला. कॅच इटचा कॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. वा अक्षरशः अगदी खांद्यावरती पडला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावा मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. आज सुजित खूप नशीब खाऊन आलाय. 6 रन झालेत म्हणजे अजूनही 19 करायचे आहेत. 9 बॉल 19 रन ची गरज आहे. सुजितचा दुसरा झेल सोडला या मॅच मध्ये. झेल सोडला की ही मॅच सोडली हे म्हणणार नाहीये, परंतु 2 मोठ्या चुका झाल्यात लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमच्या. 3 बॉलचा खेळ संपला. धावा आहे स्कोर बोर्डवरती 6 म्हणजे आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धावा करायच्यात 19. ओहो बिग करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जसा डॉट बॉल येईल तसा मात्र मोठा दबाव बनेल SG11 गणेशवाडी या टीमवरती, कारण लक्ष मोठं आहे 25 धावांचं. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य अस्ताला गेलाय. पक्षी घरट्याकडे प्रस्थान करत आहेत. हवा क्रीडांगणाच्या अवतीभोवती अगदी दमट झालेली आहे आणि अशा कंडिशन मध्ये बॉल ट्रॅव्हल होणं अवघड आहे. 8 बॉल 19 धावांची गरज आहे. हो हो बिग हिट. पिकअप शॉट. बॉलला पिक केला आणि बॉलला टिक करत असताना बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन साठी षटकार. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर काय मोहर लावले. अगदी पिक केलं बॉलला.
आणि फेकून दिला मिड विकेटच्या भरून 6 रनसाठी. 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 म्हणजे अजूनही 13 करायची आहेत. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल कॅच इटचा कॉल आहे. इथे आता विजय पवार बॉलच्या खाली आलाय आणि पकडला जाईल. फलंदाज होईल बाद. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. चला पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये आता धावा आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत जर पाहिलं तर 12 म्हणजे आता 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी एसके कडे सुद्धा धमक आहे. एसके कडे सुद्धा आता एबिलिटी आहे षटकार मारण्याची. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीसाठी आला गोलंदाज दिलीप पवार. समोर सचिन देसाई ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 13 धावा. वन मॅच. चांगलाच आता सामना रंगलाय. 6 बॉल 13 रन हे समीकरण या मॅच मध्ये. पहिलाच बॉल उडवला पिक केला बॉलला आणि आता बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी लगत. झेल सोडल्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा इथे मिळतात. हाफ ट्रॅकर होता बॉल. एका वेळेला असं वाटलं होतं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल परंतु ताकद कमी पडली. आता 5 बॉल 11 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हो थ्रू द कव्हर पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे 2 धावा कंप्लीट केलेत. 2 धावा इथे मिळत आहेत म्हणजे आता 4 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 2-2 रन सुद्धा चालतील परंतु एक मोठा फटका पाहिजे. 2-2 जरी काढल्या इथून तरी 8 रन होतील. एका रन सामना गमावा लागेल म्हणजे 4 बॉल 9 रनची गरज आहे. एक चौकार तरी पाहिजे 4 बॉल मध्ये. हो लाफ्टेड ऑन ट्राय केलाय डीप मध्ये. आता विजय पवार बॉलच्या खाली येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे परंतु गमावलेली आहे ती रनआउटची संधी. आता 3 बॉल 7 रनची गरज आहे. वन मॅच. 3 चेंडू आणि 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये. धावा झाले स्कोर बोर्ड आतापर्यंत जर पाहिलं तर 18 रन 25 धावांची आवश्यकता होती. 3 चेंडू 7 रन. सचिन अक्षरशः अगदी संघर्ष करतोय आपल्या टीम साठी. हो फटका फसलाय तिथे गॅप मध्ये फटका आणि बॉल चालला तर षटकारासाठी का सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा. 6 रन. थांबा आपण मदत घेऊया. आपण टीव्ही स्क्रीनची मदत घेणार आहोत. थांबा 2 मिनिटं थांबा. ऑनफिल्ड पंचांना टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. 2 मिनिटं लागतील. चला षटकार आहे. चौकार आहेत.
एक मिनिट थांबा. चौकार आहे. चला चौकार आहे. माफ करा. चला मुकेश घ्या. मुकेश चौकार आहे. आता 2 चेंडू 3 धाबांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 3 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. चांगला फटका सचिन देसाईच्या बॅट मधून अगदी गॅप शॉट म्हणजेच अगदी क्षेत्ररक्षणाच्या मध्ये मारला होता बॉल. आता तिन्ही धाबा कंपल्सरी चेस करावा लागते. हा स्पर्धेतला नियम आहे. 2 बॉल 3 रनची आवश्यकता. 2 बॉल 3 रन हे समीकरण या मॅच मध्ये. बॉल ढकलला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. सचिन काय युक्ती लढवलेली आहे आणि ते पहा इथे चांगलंच कलेक्शन आहे. 1 बॉल 1 रन. काय सचिन खेळतोय. टेम्परामेंट काय, त्याचा संयम काय. गरज लागली तर मोठा हिट मारतोय आणि त्यानंतर पहा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ढकलला बॉल. त्याला माहिती आहे 2 धावा होतील आणि 2 धावा कंप्लीट केल्या. दादा 1 चेंडू आणि 1 रन. व्हॉट अ मॅच मित्रांनो. हा सामना आवडला असेल, ही फायनल आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या फायनलच्या मॅच साठी. एक बॉल आणि 1 रन. सामना अगदी भरपूर रंगला. रोमहर्षक सामना. पहा आता सिली कव्हर पॉइंट ठेवण्यात आलाय. सिली मिडॉन ठेवलाय. त्यानंतर पॉइंटला क्लोज कीपिंग क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलाय. हे प्रेशर दबाव टाकण्यासाठी आहे. 1 बॉल 1 रनची गरज आहे. सचिन देसाई ऑन स्ट्राइक. 1 बॉल 1 रन. 1 चेंडू 1 रन. जरी मनकट विकेट केली तरी फायदा नाहीये. तुम्हाला हा बॉल टाकावा लागेल कारण बॉल काउंट केला जाणार नाही. 1 चेंडू 1 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 1 रन. ग्रँड फिनाले मेगा फायनल. आणि ते पाठ सॉफ्ट ड्राईव्ह केलाय. इनफिल्डच्या वरून हा चौकार मारलाय आणि हा विजयी चौकार येतो सचिन देसाईच्या बॅट मधून. जरी सुजित कौर लवकर बाद झाला तरी संघाची मात्र दारोमदार सांभाळली सचिननं आणि एकटा लढला आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. फायनलचा सामना SD11 गणेशवाडी टीमनं जिंकला. या स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरला.